नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजही नेहमीप्रमाणेच 4 अशा सोप्या, सुंदर, कमी वेळेत आणि कमी जागेत काढता येतील अशा रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत आणि 4ही डिझाईन्स एकदम नवीन आहेत. तुम्हाला नक्कीच जमणार आहे, कारण की त्या सोप्या आहेत, कुणालाही जमतील अशाच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि यातली जी पण रांगोळी आवडेल तुम्ही तुमच्या दारासमोर उद्या काढून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका रांगोळी कशी वाटली. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला रांगोळी काढायला जर आवडत असेल पण तुम्ही वेळेअभावी जर रांगोळी काढत नसाल, कारण तुम्ही म्हणत असाल माझ्याकडे वेळच नाही रांगोळी काढायला, तर प्लीज असं करू नका. आपल्या चॅनलवर एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कितीही घाई गडबड असो सकाळी तुम्ही 5 ते 10 मिनिटाच्या आतही रांगोळी काढू शकाल अशा रांगोळ्या आहेत. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आपण रोज त्याच रांगोळ्या काढतोय, बोर झालंय, तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलवर एकदम नवीन डिझाईन्स असतात आणि रोज मी तुमच्यासाठी नवीन डिझाईन्स घेऊन येत असते. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचा रांगोळी काढण्याचा प्रश्नच मिटून जाईल. आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत जा, म्हणजे त्यांनाही नवीन डिझाईन्स शिकायला मिळतील आणि त्या पण त्यांच्या दारासमोर रोज नवीन डिझाईन्स काढतील. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. एकदम सोपी, सुंदर, 5 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा तुमच्या दारासमोर, तुम्हाला नक्की जमणार आहे. जमत नाही म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला येणार नाही असं जर तुम्ही विचार केला तर कुठलीच गोष्ट कधीच येणार नाही मैत्रिणींनो. तुम्ही फक्त प्रयत्न करा, आपोआप त्याला यश येणार आहे. तुम्हीही एक दिवस अवश्य रांगोळी शिकणार आहात. रोज प्रॅक्टिस करा फक्त, आपोआप रांगोळी यायला लागेल तुम्हाला. पुढची रांगोळी आपली टिपक्यांची आहे, 5 ते 5 टिपक्यांची. तुम्हाला जर कलरफुल रांगोळी आवडत असेल तुम्ही यात कलरही भरू शकतात. अशाच नवनवीन डिझाईनसाठी तुम्ही चॅनलला अवश्य भेट द्या. आपले जुने व्हिडिओही चेक करा. तुम्हाला बॉर्डर रांगोळ्या आवडत असतील तर बॉर्डर रांगोळ्या पण आपल्या चॅनलवर भरपूर अवेलेबल आहेत. आणि आता मकर संक्रांतीच्या सणासाठीही तुम्ही बघू शकता, मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यात पण मकर संक्रांतीच्या रांगोळ्या आहेत, किंवा तुम्ही बॉर्डर रांगोळ्या पण काढू शकता. हळदी कुंकूसाठी पण खूप सोप्या सोप्या रांगोळ्या अवेलेबल आहेत चॅनलवर. मी तशी लिंक तर टाकणारच आहे कम्युनिटी पोस्टमध्ये, तरी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या चॅनलला. आणि तुम्हाला रांगोळींचे डिटेल्स व्हिडिओ आपला 1 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो. जे नवीन मेंबर्स आहे त्यांना सांगते, तर नक्की व्हिडिओ बघत जा. आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पण अवेलेबल असतात. सकाळी 9 आणि संध्याकाळी 9ला आपण एक व्हिडिओ टाकतो, तर नक्कीच व्हिडिओ बघत जा. ज्यांना जास्त वेळ नसतो त्यांनी ते व्हिडिओ बघितले तरी चालतील, पण लाँग व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये रांगोळी बघायला मिळते मैत्रिणींनो, त्यामुळे लाँग व्हिडिओ मिस करू नका. म्हणजे स्टेप बाय स्टेप रांगोळी असते, मग तुम्हाला पण समजते की कुठून कशी डिझाईन तयार केलेली आहे. दुसरी रांगोळी आपली झालेली काढून. तुम्ही जे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात आणि रांगोळी ट्राय करतात त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि ज्या मैत्रिणी मला रोज कमेंटद्वारे प्रतिक्रिया कळवतात त्यांचंही मनापासून धन्यवाद. कारण हे सोपं नाही आहे असं आपला वेळ दुसऱ्यांसाठी देणं, आणि ते तुम्ही देतात माझ्यासाठी किंवा रांगोळीसाठी, तर खरंच मनापासून आभार आहे तुमचे. असाच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आणि अशाच नवनवीन डिझाईन्स मला सुचू द्या, मी त्या तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला आणखीन नवीन डिझाईन्स वगैरे काही आयडिया असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी त्या पण काढण्याचा प्रयत्न करेन. तसं तर आपल्या चॅनलवर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत. एवढ्या डिझाईन्स आहे आपल्या चॅनलवरती, आणि मी रोज एका व्हिडिओ 3 ते 4 व्हिडिओमध्ये, म्हणजे एका व्हिडिओ 3 ते 4 रांगोळ्या टाकत असते, तर तुम्हीसुद्धा कन्फ्यूज व्हाल कोणती रांगोळी काढू. एवढ्या सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आहेत.
पण तुम्ही रोज व्हिडिओ बघत जा, संध्याकाळी का होईना तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा आणि त्यातून एक रांगोळी तुम्हाला जी पण आवडेल, की ही सोपी बाबा, ही लवकर होईल काढून, ती सिलेक्ट करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दारासमोर काढायची. किती सोपं आहे बरं. तुम्ही असं केलं मग तुमचा पण टाईम वाचेल आणि सकाळी पटकन छोटीशी सुंदर रांगोळी काढून बसाल तुम्ही. आणि तुमचंही मैत्रिणींनी कौतुक केलं पाहिजे, "वाह! किती छान रांगोळ्या काढताय तुम्ही." तर नक्कीच रांगोळ्या ट्राय करत जा. आपण मोस्टली व्हाईट आणि लाल आणि पिवळा कलरच वापरतो. रांगोळी एकदम छान दिसते त्या 3 कलरमुळे. ही पण रांगोळी आपली रेडी झालेली आहे. सोपी आणि सुंदर. ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. अतिशय सुंदर आहे. तुम्ही एका सणासुदीला म्हणजे सणवार असेल तेव्हाही काढू शकता अशी रांगोळी आहे ही. आणि तुम्ही बघितलंच असेल आपण फक्त टिपक्यांचा आणि लाईनचा वापर करूनच रांगोळ्या काढतो. आणि प्रत्येक डिझाईन ही नवीन असते आपली. तुम्हाला एकदा मैत्रिणींनो कळालं ना, की आपण असे छोटे-छोटे शेप्स वापरून अशी रांगोळीची डिझाईन तयार करू शकतो, की तुम्हाला माझीसुद्धा गरज लागणार नाही. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनचा वापर करून म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्ही रांगोळी काढायला लागाल. आणि माझ्यासाठी ते खरंच कौतुक राहील, की तुम्ही माझं बघून रांगोळी शिकताय आणि पुढे जाताय. तर नक्कीच रांगोळी शिका रोज. तुमच्याकडे असा ब्रश नसेल तर तुम्ही पेनाच्या मदतीने पण डिझाईन्स तयार करू शकतात. काहीच हरकत नाही. टूल्स पाहिजेच असं काही नाही आहे. किंवा तुम्ही घरगुती वस्तूंचा आपल्या टाकाऊपासून टिकाऊ पण टूल्स वगैरे तयार करू शकतात. तर आपण आतमध्ये स्वस्तिक काढलंय. तुमच्याकडे अशी स्टेन्सिल नसेल तुम्ही हाताने पण काढू शकतात. तर आपल्या सर्व रांगोळ्या काढून झालेल्या आहेत मैत्रिणींनो. कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या नक्की मला सांगा. भेटूया अशा सोप्या रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.